नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फन विथ फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मस्त दिवस आहे, कारण की आज आपण निघालेलो आहोत महाकालच्या नगरीमध्ये, म्हणजेच उज्जैनला चाललेलो आहोत. आता वाजलेले आहेत दुपारचे संध्याकाळचे 4 वाजता निघालेलो आहोत आणि इथून आपण पहिला जाणार आहोत घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. इथून 5.5 तासाची रनिंग आहे. रात्री 9-8 वाजेपर्यंत आपण पोचू आणि मग सकाळी आपण दर्शन घेऊ आणि त्यानंतर निघणार आहोत उज्जैनला. व्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. चला बघूया आजचा प्रवास कसा होतो. हर्षल पाटील यो मयंक लगेच सुरुवात खायला. राहुल. चलो 5 तास आता गाडी में. आता बघूया चला तिथं गेल्यावर ट्रॅफिक. आपण काढलेत भजी खाऊन घेऊ. अरे पिशवी कोणाची आहे? बर्गर किंगची पिशवी मध्ये तर भजी खाऊ आपण. नानीने बनवल्यान. आता आपण समृद्धी महामार्गावर चढलेलो आहोत. मला जोरात पाहायला आली. समृद्धी महामार्ग 256 किलोमीटर. वडापाव खाऊ. वडापाव मस्त. आता आपण पेट्रोल टाकण्यासाठी आलो होतो. समृद्धी मार्ग एक्झिट केला होता, बट आता पेट्रोल टाकून झाले आहे. खाता वडापाव. खाएंगे वडापाव और परत चढूया समृद्धी महामार्गावर. काय रे ना आपण समृद्धी महामार्गावर लागलेलो आहोत. पेट्रोल टाकण्यासाठी शहापूर या ठिकाणी एक्झिट घेतला होता. आता पेट्रोल टाकला, मस्त वडापाव वगैरे खाला आणि आता 200 किलोमीटर थेट समृद्धी महामार्ग. चला जाऊया आपण. हा एक्झिट आपण घेतलेला आहे छत्रपती संभाजीनगर कडे. येस. आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर आणि आपण चाललेलो आहोत आपल्या ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर. इथून आता 15 किलोमीटर वर फक्त आहे. पण जेवायला उतरलोय शिवनंदी प्युअर वेज. मस्त जेवण घेऊ. थंडी एवढी आहे, जॅकेट निघालेले आहेत प्रत्येकाचे. भरपूर थंडी. आता मस्त जेवायला बसलोय आपण. थंडी आहे, भरपूर थंडी आहे. सगळ्यांचे जॅकेट्स निघालेले आहेत बघा. फक्त आमच्या हर्षलला काही थंडी वाटत नाही. हर्षलचं जॅकेट नाही. आता मस्तपैकी जेवू आपण आणि जाऊ. 10 मिनिटाचा रस्ता आहे फक्त बस. चला आता जेवूया. मस्त आता थाली सजली आपली. डाळ, शेवभाजी, भेंडी मसाला, रोटी. चला आता जेवतो. बनवलंय त्यांनी. जेवण कसं होतं रे? लय भारी. मस्त जेवलो. खरोखर लय भारी होता. हॉटेल शिवनंदी. चला आता आपण जाऊया आपल्या डेस्टिनेशनवर घृष्णेश्वर. 10 मिनिटावर आहे जस्ट. येस. ही दोघे जण बघा
झूला झूल रहे हैं. चलो चलो. सो आपण पोचलेलो आहोत घृष्णेश्वर. यस. आत्ता आहोत साई गेस्ट हाऊस. इथून थोड्याच अंतरावर वॉकिंग डिस्टन्सवर आपलं मंदिर आहे. आजचा दिवस इथंच संपलेला आहे, परंतु व्लॉग कंटिन्यू पाहत राहा, कारण की सकाळी मस्त जाणार आहोत आपण दर्शनाला. सकाळी 6:15 झालेले आहेत आणि चाललोय आपण दर्शनाला. लवकरच दर्शनाला चाललोय. आपण आलोय घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मुख्य प्रवेश. मोबाइल बाहर रखे है. मोबाइल कैमरा अलाउड नहीं मंदिर में. यहाँ सामने चेकिंग चालू है. चेकिंग के समय मोबाइल मिला तो 2000 रुपये फाइन लगेगी आपको. मोबाईल अलाउड नाहीये, सो आता मोबाईल ठेवू. चलो. कळस मंदिराचा दर्शन खूप मस्त झालं. आत मोबाईल अलाउड नव्हता म्हणून व्हिडिओज काही काढायला मिळालं नाही, परंतु खूपच छान दर्शन झालं. गाभाऱ्यामध्ये जाऊन पिंडस्पर्श असं दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटलं. दर्शनाला जाताना प्रॉपर ड्रेस कोड करून जा, म्हणजे साडी, आणि जर तुम्ही ड्रेस वेअर करताय तर प्रॉपर दुपट्टा, आणि पुरुषांना मात्र शर्टलेस आतमध्ये गाभाऱ्यात दर्शन जावं खूप लागतं. मस्त झालं. हर हर महादेव. थंडी देखो थंडी. कुछ नहीं आया. सगळी मस्त सूर्य. आणि आता खूप छान दर्शन झालं आपलं. एकदम मस्तच दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण निघालोय आपल्या पुढच्या मार्गावर. आपण चाललोय आता ओंकारेश्वर. चला, हर हर महादेव. आता मस्त आपण आलोय एका मंदिरामध्ये. आता कोणतं आहे ते माहिती नाही. विश्वकर्मा मंदिर. विश्वकर्मा मंदिर. जो आहे आरतीचा आवाज तर तुम्ही घेऊ शकता. हा इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत एकाच ठिकाणी. आणि हा श्री विश्वकर्मा मंदिर खूप छान. विश्वकर्मा मंदिर. सो आता आपण निघालोय आपल्या पुढच्या मार्गावर. ओंकारेश्वर. मस्त दर्शन झाला. इथून 7 तासाची रनिंग आहे. बघू चला आता. होय, भूक लागलेली म्हणून पटापट खाऊन घेतला. भजी. वडापावचा उलटा. आता आम्ही पोहोचलोय. नाही, लग्नाचं डिस्कशन चालू आहे जरा. कधी लगीन करशील र? आय एम सलमान खान फॅन. आय एम सलमान खान फॅन. लवकर करा, लवकर करा. नो, आम्हाला नवीन नवीन लेंग घालायचं. तुम्ही आता घाला मग लेंग. ते नाही नाही, मग लग्नाला लेंगच घालतात तुम्हाला. नाही रे, म्हणजे प्रत्येक फंक्शनला वेगळा वेगळा असा. राहुल, तू का करशील लगीन?
वगैरे माहितीये का 2030 ला. 2030 ची पहिना. हर्षल तू मी 2027. 27. मग एकाचा झाला का लगेच दुसरा. चुप इथे. वॉशरूम एमर्जन्सी. इमर्जन्सी लँडिंग. आता सीएनजी टाकायला चाललोय आम्ही. सीएनजी फाइनली मिल गई है सीएनजी. चला आता सीएनजी टाकू. महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवेवर पोचलेलो आहोत. आता आपण महाराष्ट्राची बाउंड्री क्रॉस करतोय ये लगा आणि चक्का. MP मध्य प्रदेश मध्ये प्रवेश करणार आहोत. यस. मुद्दामून नखरा हर्षल तर फुल झोपलाय बाई गाड. झोपा करताना दोघा जण सोने का नाटक. आम्ही थांबलोय कुठं जेवायला. आता जेवूया मस्त. भूक लागली पक्की. पक्की भूक लागली. पहिला भेटलाय हॉटेल. जेवू मस्तपैकी आणि इथून फक्त 50 किलोमीटर बाकी आहे ओंकारेश्वर. सो जेवून घेऊ आणि मग जाऊया आपण. चलो आता काय जेवायला बसलोय. मसाला पापड. याला पक्कीच भूक लागली आहे. लढतंय. लर नाही लर दाखव. असं ते काय तो आपला चाट मसाला. हो काय म्हणते हे झालं ना व्यसन वेळ. जेवून घेऊया आता. आता बरोबर आली. मस्त लागते करा. ओय पनीर आहे. पनीर टिक्का. MP ची स्पेशल दाल बाटी. दाल पापड राईस. ओके. आता आपण ओंकारेश्वरला पोचू. फक्त 10 किलोमीटर बाकी आहे. नर्मदा नदी. लवकरच आता पोचू आपण भोले बाबाच्या दर्शनाला. चलो. ओंकारेश्वर मंदिर ड्रॉप करेंगे. अगर 6 बजे तक दर्शन करके आ जाते हो तो रिटर्न बोट से भी ले आएंगे. मतलब 6 बजे के बाद के हमारा बोटिंग बंद हो जाता है. फिर उधर से 500 मीटर का ब्रिज बना हुआ है. ये क्रॉस करके इधर ममलेश्वर आ जाओ. ममलेश्वर दर्शन करके ब्रिज बनाओ सीधे गाड़ी. इथे बोटिंग संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच चालू असते. जर तुम्ही 6च्या अगोदर गेलात तर तुम्हाला बोटिंगचीही मस्त मजा भेटेल. ओंकारेश्वर हा मंदिर श्री शंकराचार्यांचं. श्री ओंकारेश्वर मंदिर आणि आपली नर्मदा नदी. चाललोय बोटीमधून. चला.
ओंकारेश्वरचं दर्शन झालंय मस्त. आता आपण चाललोय ममलेश्वर. सो चलो. हर हर महादेव. आपलं ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहोत ममलेश्वरच्या दर्शनासाठी. असं म्हणतात की ओंकारेश्वर आणि ममलेश्वर दोन्ही एकच ज्योतिर्लिंग आहे. सो ओंकारेश्वरचं दर्शन घेतल्यावर ममलेश्वरचं दर्शनही घ्यावं लागतं. सो आता आम्ही चाललोय ममलेश्वरला. चला. सो आता दर्शन खूप छान झालंय आपलं. गरम मॅगी. डझल्यान मॅगी व हा घाट रात्री प्राचीन विष्णू मंदिर. सो आता ओंकारेश्वरचं ममलेश्वरचं दर्शन झालं आणि आपण चाललोय उज्जैनला. त्याआधी जेवायला बसलोय. मागवले मस्तपैकी. अशा प्रकारे आजचा दिवस खूपच छान गेला. सर्व दर्शनही खूप छान झाले. सो जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव.